अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आज उद्योगमंत्री तथा नाट्य परिषद मुंबईचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते तर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन झालं। सुरुवातीला प्रास्ताविकेत गिरीश महाजन यांनी शासनाच्या प्रयत्नामुळे नाट्य परिषदेला आर्थिक सुबकता आल्याबद्दल आभार मानले। नामदार उदय सामंत यांनी केशवराव भोसले नाट्यगृह जळाल्याची घटना दुर्दैवी असून यामुळे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक चळवळ बेचिराख झाल्याचं सांगितलं। हा कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा आहे, तसा उभा करण्याची जबाबदारी आता शासनाची राहील। यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक गाळे किंवा कोणताही आर्थिक गैरव्यवहार होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाही दिली। तसंच त्यांनी 101वे नाट्य संमेलन कोल्हापूरमध्ये होण्यासाठी आग्रही असल्याचं सांगितलं। ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी नाट्य परिषदेच्या कामकाजाबद्दल आणि शासनाच्या धोरणांबद्दल समाधान व्यक्त केलं। यानंतर ज्येष्ठ अभिनेते आणि नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते शरद भुताडिया यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। 21,000 रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर शरद भुताडिया यांनी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावानं हा पुरस्कार मिळत असल्याचा अभिमान व्यक्त करत पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। भविष्यात रंगभूमीची सेवा अशीच करत राहीन असं आश्वासन त्यांनी दिलं। नवीन पिढीला संदेश देताना तुम्हाला जे आवडते ते मांडायला घाबरू नका, मर्यादा तोडून तुम्ही प्रयोग करत राहा, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहा। प्रेक्षकांना हलवून टाकण्याची ताकद नाटकात आहे, यापुढेही ती अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रशांत दामले फॅन फाउंडेशन प्रकाशित स्मृतिगंध निर्मित आणि गौरी थिएटर प्रस्तुत संकर्षण वाया स्पृहा या संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांच्या कवितांच्या मैफिलीचा कार्यक्रम झाला। याला रसिकांनी भरभरून दाद दिली। यावेळी नाट्य परिषद मुंबईचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, आनंद कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर, शशिकांत चौधरी, जितेंद्र देशपांडे यांच्यासह नाट्य परिषदेचे इतर सदस्य, कलाकार, प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता।